नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने महत्त्वाची एक अपडेट सध्या आलेली आहे. ती म्हणजे पेसा पद भरतीच्या अनुषंगाने. कारण पेसा पद भरतीच्या जो काही मागच्या 2 वर्षापासून सध्या मान्य सुप्रीम कोर्टामध्ये निकाल जो आहे तो प्रलंबित आहे. आता ह्याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये महत्त्वाचा शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने जो काही अंतरिम आदेश आहे तर तो आदेश सध्या आलेला आहे आणि त्याच्यावरती बैठक देखील सध्या बघा, जे काही मंत्री महोदय आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये संपूर्ण जे काही मानधन तत्वावरती नियुक्त असलेले उमेदवार आहेत तर त्यांना पुढे कायम करण्याच्या अनुषंगाने जे काही 50% आरक्षणाच्या अनुषंगाने जी चर्चा आहे तर ती चर्चा देखील सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही परिपत्रक आहे तर परिपत्रक आल्यावरच आपल्याला कळेल. परंतु आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये जी काही पेसा पद भरती आहे तर ती पेसा पद भरती या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने 2022ला सध्या झाली होती आणि त्याच्यामध्ये बहुतेक जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकामध्ये आपल्याला सध्या मानधन तत्वावरती आणि एक म्हणजे कंत्राटी स्वरूपात, तात्पुरत्या स्वरूपात अशा पद्धतीने 2 प्रकारच्या पेसा पद भरतीमध्ये नियुक्त्या होत्या. आता ह्याच्यात जो काही महत्त्वाचा शासन निर्णय मानधन स्वरूपाचा बघा निघाला होता, त्या शासन निर्णयामध्ये नियुक्ती जी आहे तर ती नियुक्ती जे उमेदवार मेरिटमध्ये होते त्या उमेदवारांना मानधन स्वरूपात नियुक्ती त्या ठिकाणी बघा मिळाली होती. त्यानंतर जे काही शिक्षक जे सध्या बघा इतर जे कंत्राटी स्वरूपात असलेले शिक्षक आहे तर त्यांना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सध्या बघा या ठिकाणी होऊ नये त्या अनुषंगाने कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या प्रकारचे जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये इतर जे काही जिल्हे आहेत तर त्या पेसा जिल्ह्यामध्ये इतर सध्या बघा एसटी उमेदवार देखील त्या ठिकाणी नियुक्त झाले आणि इतर प्रवर्गाचे उमेदवार देखील नियुक्त सध्या बघा आपल्याला झालेले पाहायला मिळत आहे. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये अजून शिक्षकांची कमतरता आहे जी काही पेसा क्षेत्रातील तर त्या ठिकाणी टेट 2022च्या मेरिटनुसार ज्या ज्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी अवेलेबल शिक्षक त्या ठिकाणी लागत आहे तर अशा ठिकाणी जी यादी आहे तर ती यादी देखील घोषित करायचं इथं सुरू झालेलं आहे. आता ह्याच्यानुसार महत्त्वाचं या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने जो सध्या नियुक्ती आदेश आहे तर तो देखील इथं आलेला आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 60 ते 62 उमेदवारांना पुन्हा कंत्राटी स्वरूपात नियुक्ती आदेश जो आहे तर इथं कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे. हा आदेश जो आहे तर हा 29/10/2025ला निर्गमित करण्यात आलाय. या आदेशामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे जे काही पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत ह्या ठिकाणी मुद्दा क्रमांक 2 नुसार शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे बाबत कार्यवाहीचे निर्देश इथं देण्यात आले. म्हणजे ही जी नियुक्ती असणार आहे तर ही तात्पुरत्या स्वरूपात आणि इथं कंत्राटी स्वरूपात सध्या असणार आहे. आता ही नियुक्ती नेमकी का इथं बघा होत आहे तर पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना पेसा क्षेत्रातील ह्या ठिकाणी नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने अटी शर्तीच्या अधीन राहून सध्या नियुक्ती देण्यात येत आहे. म्हणजे जे काही शैक्षणिक नुकसान आहे तर ते विद्यार्थ्यांचं पेसा क्षेत्रामध्ये होऊ नये त्या अनुषंगाने ही नियुक्ती असणार आहे. याच्यामध्ये जवळपास ह्या ठिकाणी बघा 1 ते 5 या वर्गासाठी 58 उमेदवारांची इथं नियुक्ती जी आहे तर ती नियुक्ती इथं देण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट स्कोर जर बघितला तर इथं बघा 93 मार्काचं हायेस्ट इथं देण्यात आलं आहे आणि जो काही कमीत कमी मार्क म्हणजे इथं 93 मार्कापासून पुढे जे सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन इथं तुम्हाला दाखवतो 67 मार्कापर्यंत जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन इथं झालेलं आहे. आता याच्यामध्ये टेट जी परीक्षा आहे आपल्याला माहिती आहे की 200 मार्काची परीक्षा असते, परंतु ह्याच्यामध्ये पेसा क्षेत्रामध्ये कमीत कमी जे काही मार्क घेणारे उमेदवारांना देखील कंत्राटी स्वरूपात जी काही मानधन स्वरूपात असेल किंवा कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात जी ऑर्डर आहे तर ती ऑर्डर इथं मिळालेली आहे. आता ह्याच्यामध्ये ही ऑर्डर तर मिळाली, परंतु ह्याच्या ज्या अटी शर्ती आहेत तर त्या अटी शर्ती बघा खूप महत्त्वाच्या आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही भविष्यात ह्या ऑर्डरनुसार कायम त्या ठिकाणी स्वरूपी जो विचार आहे तर तो विचार नेमका होणार किंवा नाही तर त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर ती आपण ह्या ठिकाणी बघा बघूया. आता इथं अटी शर्ती ज्या आहेत तर त्या अटी शर्ती बघा इथे जे सध्या मानधन स्वरूपात असलेला आदेश आणि जो कंत्राटी स्वरूपात असलेल्या शिक्षकांचा आदेश ह्याच्यामध्ये तफावत आपल्याला पाहायला मिळते. आता हा जो आदेश आहे तर हा आदेश जे काही कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात जे नियुक्त इथं देण्यात आले तर त्यांच्या अनुषंगाने हा आदेश आहे. ह्याच्यामध्ये अटी शर्ती जर बघितल्या तर इथं बघा संबंधित जे काही आदेश मिळताच 15 दिवसाच्या आत जे आहे तर ते शाळेवर इथं हजर व्हायचे संबंधित उमेदवारांना. हा जो आदेश आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ह्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर नक्की बघा
शाळा जी असेल तर ती जॉईन करा, कारण ह्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थीचं नाव देण्यात आले, टेट स्कोर आहे, गुणानुक्रम आहे आणि या ठिकाणी पदस्थापना देण्यात आलेली जी शाळा आहे ती आहे आणि तालुका आहे. तर ह्या शाळेवर तुम्हाला नियुक्त या ठिकाणी बघा त्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे. त्याच्यामध्ये 15 दिवसाच्या आत जे आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही नियुक्त बघा त्या ठिकाणी जे काही हजर आहे तर ते हजर शाळेवर व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये प्रतिमाहा 20,000 रुपये सध्या इथं जे काही सध्या मानधन असेल, म्हणजे जे वेतन असेल, मानधन असेल, मोबदला, तर तो इथं मिळणार आहे. आता हे जे आहे तर हे 20,000 फिक्स सध्या बघा असणार आहे आणि हे कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या शिक्षकांना इथं असतं. मात्र जे मानधन स्वरूपात जे नियुक्त झालेले शिक्षक आहेत तर त्यांना अशा पद्धतीचं फिक्स जे वेतन आहे तर ते सध्या बघा त्यांना नाही. त्यांना जे असेल तर ते त्यांचा 1 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 10च्या जो काही वर्ग आहे, जशी नियुक्ती असेल त्यानुसार त्यांना 15,000, 16,000, 18,000 अशा पद्धतीने त्यांना सध्या मानधन असतं. परंतु हे कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या अनुषंगाने जे शिक्षक आहेत तर त्यांना 20,000 मानधन इथं सध्या मिळणार आहे. आता याच्यामध्ये रजेसंदर्भात देखील उल्लेख करण्यात आला आहे की जे नियमित शिक्षकाप्रमाणे फक्त नैमित्तिक जे काही रजा असेल तर त्या मंजूर होतील, दीर्घकालीन रजा या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत, हे देखील इथं लक्षात घ्या. त्यानंतर इथं महत्त्वाचा जो काही 5 नंबरचा मुद्दा देण्यात आला आहे त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की सध्या या ठिकाणी महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा म्हणजे सदर नियुक्ती पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा 11 महिने कालावधीपर्यंत किंवा पुढील आदेश यापैकी जो आधी होईल तोपर्यंत सदर नियुक्ती राहणार आहे. आता ही जी नियुक्ती आहे ही नियुक्ती एकतर या ठिकाणी पवित्र प्रणालीमार्फत जी आता 2025ची पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा मग 11 महिने या ठिकाणी जो काही कालावधी आहे तो देण्यात आला आहे किंवा पुढील आदेश येईपर्यंत ह्याच्यापैकी जो पहिले होईल तोपर्यंत जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या इथं असणार आहे. त्यानंतर पुढे इथे महत्त्वाचे जे काही सदर नियुक्ती झाल्यापासून हमीपत्र जे आहे तर ते हमीपत्र बघा इथं लिहून घेतलं जाणार आहे. आता त्याच्यामध्ये तुमचं हमीपत्र जे आहे तर ती सदर नियुक्तीबाबत 100 रुपयेचा बॉन्ड पेपरवरती करारनामा जो आहे तर तो करारनामा प्राथमिक जे काही शिक्षणाधिकारी आहे यांच्या नावे सध्या या ठिकाणी करून घेणार आहे. बरोबर, म्हणजे त्या करारनाम्यामध्ये संपूर्ण जी काही करार असेल तर तो त्याचा उल्लेख त्या ठिकाणी असतो. आता ह्याच्यामध्ये नियुक्त कालावधीमध्ये करार पद्धतीने शिक्षक पदाचे विहित काम जे असेल तर ते तुम्हाला पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित कंत्राटी शिक्षकाची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर इथं पुढे अजून महत्त्वाचे मुद्दे बघा इथे देण्यात आले. त्याच्यामध्ये शैक्षणिक कामकाज असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी बघा पार पाडायचं आहे, जेणेकरून संपूर्ण जे काही शैक्षणिक अनुषंगाने शिक्षक पदासाठी जे जे कामं आहे तर ते इथं बघा तुम्हाला करणे बंधनकारक सध्या असणार आहे. ह्याच्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष जे काही तयारीसाठी योगदान त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल असं देखील इथं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयातील इथं जो 22 नंबरचा मुद्दा देण्यात आलाय तो म्हणजे इथं बघा माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल रीट याचिका ह्या ठिकाणी निकालाच्या अधीन राहून भविष्यात शासनाने पेसा पदभरती संदर्भात मार्गदर्शक सूचना शासन निर्णय निर्गमित केल्यास त्यानुसार अटी शर्ती या उमेदवारांना लागू असतील. बरोबर, म्हणजे जर इथं सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल येईल त्या निकालाच्या अधीन राहून भविष्यात जर पेसा पदभरती संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जर आल्या तर त्या सूचना तुम्हाला देखील सध्या या ठिकाणी लागू असणार आहे आणि त्यांच्या अटी शर्ती ज्या असेल तर त्या ह्या उमेदवारांना देखील इथं बघा लागू असणार आहे. आता जो पण निर्णय येईल तो निर्णयासाठी इथं एक प्रकारे सकारात्मक बाब देखील आपण इथं लक्षात ठेवू शकतो किंवा मग जे काही नकारात्मक बाब देखील इथं आपण ठेवू शकतो. आता ह्याच्यामध्ये पुढे जो आहे 23 नंबरचा मुद्दा तो म्हणजे 15 जुलै 2024च्या शासनपत्रात नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकाची पदभरती होईपर्यंत अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने सदरची नियुक्ती देण्यात येत आहे. कारण ही नियुक्ती जी आहे तर ही तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी असणार आहे, मानधन स्वरूपात नाही. तर हे देखील इथं लक्षात घ्या. आता याच्यामध्ये संपूर्ण जे काही परिपत्रक असेल तर ते परिपत्रक शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणारे निर्णय असेल त्यानुसार बघा या ठिकाणी दिलेल्या जे काही अटी शर्ती आहेत तर त्या संपूर्ण उमेदवारांना इथं लागू असणार आहे आणि त्यानुसारच इथं नियुक्ती देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा 22 नंबरचा जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा सध्या बघा महत्त्वाचा असणार आहे. कारण ह्याच्यानुसार जे काही जर समजा सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे तर त्या याचिकेनुसार अंतिम निकालाच्या अधीन राहून सध्या इथं नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या देण्यात आली आहे.
जर भविष्यात शासनाने पेसा पद भरती संदर्भात मार्गदर्शक सूचना जर आल्या आणि याच्यामध्ये जर संबंधित हे जे उमेदवार आहे यांना देखील कायमस्वरूपी नियुक्ती संदर्भात जे काही सूचना आल्या तर अशा उमेदवारांचा देखील भविष्यात इथं बघा फायदा होऊ शकतो। परंतु ह्याच्यामध्ये इतर जे काही तात्पुरत्या स्वरूपात अशा पद्धतीने देखील इथं सध्या मेन्शन करण्यात आल्यामुळे सध्या जे काही पुढील निर्णय आहे तर तो नेमका कशा पद्धतीने होतो तो देखील बघणे गरजेचं आहे। परंतु ज्या उमेदवारांचं सध्या नाव असेल तर त्यांनी जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये फायदा झाला तर झाला, परंतु जे सध्या आता तुम्ही बेरोजगार असाल तर नक्की तुम्ही जॉईन त्या ठिकाणी करू शकतात। कारण ह्या सध्या प्राप्त असलेल्या हे जे काही अटी शर्ती आहे ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही एकमेकांना क्रॉस असलेले मुद्दे जे आहेत तर ते मुद्दे देखील इथं देण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये तुमच्यासाठी 22 नंबरचा जो मुद्दा आहे तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमका कशा पद्धतीने निकाल त्या ठिकाणी लागतो आणि त्याच्यावरती पेसा संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना आहेत तर त्या सूचना नेमक्या कशा त्या ठिकाणी निर्गमित होता त्याच्यावर आहे। कारण पुढे नेमकं ह्या ठिकाणी न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे ह्याच्यावरती काय निर्णय होऊ शकतो ते आपल्याला सांगता येणार नाही। परंतु सध्या तरी दोघी प्रकारच्या ह्या ठिकाणी बघा ज्या काही घटना आहेत तर त्या घटना ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येत आहे। तर सध्या हा एक महत्त्वाचा पेसा संदर्भात मुद्दा होता। तर महत्त्वाचं बघा या ठिकाणी जो काही आदेश आहे तर तो आदेश इथं आलेला आहे। तर अशाच प्रकारचे इतर जिल्हा परिषदचे देखील सध्या जे काही मेरिटमध्ये असलेले जे उमेदवार आहे म्हणजे ज्यांची सध्या नियुक्ती बाकी आहे तर अशा उमेदवारांचं त्यांच्या ह्या ठिकाणी पात्रतेनुसार गरज जर राहिली तर त्यांची देखील अशा पद्धतीची यादी बघा या ठिकाणी निर्गमित त्या ठिकाणी होऊ शकते। तर जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ। तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।